नमस्कार. आम्हाला पालक नेहमी प्रश्न विचारतात, सर आम्हाला असं काहीतरी औषध द्या की आमच्या बाळाचा कफ हा संडासद्वारे नाही तर उलटीद्वारे बाहेर पडला पाहिजे आणि त्याला मग रिलीफ भेटेल. तर हा खूप कॉमन क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन सगळेच लोक विचारतात. म्हणजे जे ग्रामीण भागातून येतात ते आणि शहरी भागातले पण सुशिक्षित वेल एज्युकेटेड लोक पण हा प्रश्न विचारतात. आणि हे खूप कॉमन असं मिथ आहे की असे काही औषधं उपलब्ध असतात की ते औषधं दिले तर लगेच उलटी होती आणि लगेच शी होऊन बाळाचा कफ मोकळा होतो. असं कोणतंही औषध नाही आहे ज्याने की तुमच्या बाळाचा उलटीतून आणि शीमधून कफ बाहेर पडेल. कारण जे काही कफ सिरप ओल्ड एजमधले जे काही कफ सिरप होते जुन्या काळातले ते गॅस्ट्रिक इरिटेशन करतात, म्हणजे स्टमकला खूप इरिटेट करतात आणि तुम्हाला कफ रिफ्लेक्स आणि वॉमिटिंग रिफ्लेक्स सोबत येतं आणि ते चिगट स्त्राव लाळ विशेषतः आणि गिळालेला कफ म्हणजे स्पुटम हे बाहेर पडतं आणि तुम्हाला वाटतं अरे काहीतरी कफ पडलाय. पण हा कफ रिफ्लेक्स आणि वॉमिटिंग रिफ्लेक्स एकाच नर्वनी कंडक्ट केला जातो ब्रेनपासून तुमच्या छातीमध्ये आणि पोटामध्ये वेगस नर्वनी. त्याच्यामुळे दोघं जरी एकदाच स्टिम्युलेट झाले तर असं बाळाला गॅस्ट्रिक इरिटेशन झालं तर बाळ उलटी करतं. स्ट्रॉंग औषध दिलं म्हणजे थोडक्यात सांगितलं तर बाळ उलटी करतं. त्या औषधाच्या कडूपणामुळे असो किंवा त्या गॅस्ट्रिक इरिटेशनमुळे त्या औषधाच्या स्ट्रॉंग औषधामुळं बाळ उलटी करतं. किंवा बऱ्याच वेळा बाळाला तुम्ही बळजबरी औषध देतात त्यामुळे बाळ लगेच बाहेर काढतं तर तुम्हाला वाटतं अरे बाळाने कफ केला. दुसरा प्रश्न की संडासमधून कफ बाहेर पडतो का? संडासमध्ये कफ बाहेर पडत नाही, जसाचा तसा कधीच कफ बाहेर पडत नसतो. त्या काही औषधांमध्ये शुगर असतं जास्त प्रमाणात, सॉर्बिटॉल असतं किंवा मॅग्नेशियम असतं कफ सिरपमध्ये किंवा अजून काही औषधामध्ये किंवा काही अँटीबायोटिक दिल्यानंतर मुलांना पातळशी होते पण तो कफ नसतो. कफ कधीच असा संडासद्वारे बाहेर पडत नसतो आणि असं कोणतंच औषध नाही आहे. माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओवर माझ्या बाळाच्या छातीला कफ आहे की नाही बऱ्याच लोकांनी काही रेसिपी टाकल्या आहेत, काही डॉक्टरांची नावं दिलेत, ॲड्रेस दिलेत की इथं ह्या डॉक्टरांनी आम्हाला कफ पातळीचं औषध दिलं आहे आणि उलटीतून शिजून कफ बाहेर पडला. हे चूक आहे. कोणत्याच पॅथीमध्ये असं औषध नाही आहे आणि ते द्यायला नको, कारण की मुलाला डिहायड्रेशन होऊ शकतं, बाळ सिरियस होण्याची शक्यता असतं. तुम्ही वारंवार औषध देण्याचा प्रयत्न केला किंवा बळजबरी औषध पाजून त्याला उलट्या शी करायला लावत असेल ते फार घातक ठरू शकतं. तर नक्कीच आपल्या डॉक्टरांनी या संदर्भात चर्चा करा.